low, you can still go. Even when you feel slow, you can still go. Even when there's no hope, you can still go. I never answer to no, man, I still go. Go, 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 yo, go, go, go. Hustle hard, hustle every single day. I'll be making moves till I'm buried in my grave. To the system, I don't wanna be a slave. I've been doing shit my way, or the highway. And in the driveway is a nice range. Cause I grind through the climb, I invite pain. You'll never hear me, bitch, nah, I don't complain. Just gotta flip the switch and you can go and obtain anything you want, anything you need. Your mind's got the key ingredient, it's belief. They'll deceive with the negative. नमस्कार, माझं नाव सौरभ साळुंके. मी नागशांती रेनोमध्ये सेल्स कन्सल्टंट आहे. आपण आमच्या मागं बघू शकता की द न्यू ट्रायबर फेसलिफ्ट 2025 आलेली आहे. त्याचंच मी तुम्हाला एक वॉक थ्रू दाखवतो. काय चेंजेस झालेत, की आधीच्या फीचर्स व्हेकलमध्ये काय होते, काय अपग्रेडेड फीचर्स आलेत, काय स्टँडर्ड फीचर्स दिलो आहे आपण, काय ॲडव्हान्टेजेस आहेत, ते सगळं आपण स्पॉट करूया. बेस्ट फॉर इंडियन रोड्स आहे. आपण स्टार्ट करूया फ्रंट साईडनं. खूप सारे अपडेट दिले, जसे की सेन्सर्स तुम्ही बघू शकता की पुढे एक विंडस्क्रीनवर, फ्रंट विंडस्क्रीनवर तुम्हाला एक सेन्सर दिलं गेलं आहे. त्याच्यामुळं पाऊस वगैरे आला तर इझिली ऑटोमॅटिकली वायपर स्टार्ट होऊन फ्रंट ग्लास क्लीन करतात. तसंच आपण खाली आलो तर बघू शकता की एक स्टायलिश स्पोर्टी SUV लुक दिले गेलेलं आहे. टेन्साईल स्टीलची बॉडी दिली गेली आहे विथ कॅरेक्टर लाईट्स. पेडिस्ट्रियन प्रोटेक्शनसाठी स्पेशली व्हेकल ही वापरली जाते. इम्पॅक्ट वगैरे झालं तर ही सेफ्टी पर्पजसाठी हे डिझाईन तयार केलं गेलेलं आहे. तसंच आपण बघू शकता की अमेझिंग डिझाईन, LED प्रोजेक्टर्स, LED हेडलॅम्प्स, DRLs, खूप मस्त क्रोम फिनिश तुम्हाला फ्रंट व्हील दिलेलं आहे. त्याच्यासोबतच रेनोचं बॅजिंग, आपलं ब्रँडचं बॅजिंग थोडंफार चेंजेस केलं आहे. खाली बघू शकता SUV इन्स्पायर्ड स्किट प्लेट ज्याला आपण म्हणतो, हे ग्रे याच्यामध्ये. जस्ट इन केस इम्पॅक्ट वगैरे असेल तर तुम्ही फक्त हे व्हेकलचं स्किट प्लेट चेंज करू शकता. अमेझिंग अगेन, खूप मॉड्युलर आणि स्पोर्टी लुक दिलं गेलेलं आहे. तसंच आपण साईडला येऊया, साईड प्रोफाईल बघूया. साईडला बघू शकता तुम्हाला फ्लेक्स व्हील्स दिले गेलेले आहेत. फ्लेक्स व्हील्स आहेत, 15 इंचचे व्हील्स आहेत आपले. अमेझिंग लुक देत आहे. आपल्याला समजून येणार नाही की खरंच अलॉय व्हील्स आहेत का फ्लेक्सी व्हील्स आहेत म्हणून. इतकं सुंदर डिझाईन केलं आहे ड्युअल टोनमध्ये. तसंच तुम्ही बघू शकता साईड प्रोफाईल 182 mm ग्राउंड क्लिअरन्स आहे. परफेक्ट फॉर इंडियन रोड्स, इंडियन रोड कंडिशनसाठी. तसंच तुम्ही बघू शकता की ह्याला साईड क्लॅडिंग दिलेलं गेलं आहे. जस्ट इन केस एनी व्हेकल टू व्हीलर बाजूला असली, जस्ट इन केस इम्पॅक्ट झालं तर हे तुमचं व्हेकलला सेफ ठेवतं. विथ जसं मी म्हटलं 2636 mm ग्राउंड क्लिअरन्स दिलं गेलं आहे. त्याच्यामुळे तुमचं आतलं केबिन स्पेस जे असतंय ते मोस्ट कम्फर्टेबल स्पेसिंग भेटणार आहे. तसंच आपण साईडला बघू शकतो ORVMs, आउटर रेअर व्ह्यू मिरर्स विथ पियानो फिनिश विथ साईड इंडिकेटर्स आहेत. तुम्ही बघू शकता हे ऑटोमॅटिक ॲडजस्टेबल ORVMs आहेत. तसंच तुम्ही वरच्या साईडला बघू शकता की हे युजेबल रूफ रेस दिलं गेलेलं आहे. अप टू 50 kgsचं वेट बेअर करू शकते तुम्ही कॅरेज त्याच्यावर लावल्यावर. साईड व्ह्यू आपण तसंच मागवूया. थर्ड रोला तुम्ही बघू शकता डिसेंट स्पेस दिलं गेलं आहे फॉर विजिबिलिटी, बेटर विजिबिलिटी. 40 liters ऑफ टँक कॅपॅसिटी विथ साईड आर्च क्लॅडिंग दिलेलं आहे फॉर अ बेटर लुक. तसंच मागवूया ईगल बिग फिनिश दिलेलं गेलं आहे. ईगल बिग फिनिशचे आपले हेडलॅम्प्स, टेल लॅम्प्स आहेत फॉर ब्रेक पर्पज. रिव्हर्स इंडिकेटर, साईड इंडिकेटर्स आहेत. तसेच रिव्हर्स वगैरे व्हेकल घेत असेल तर डिटेक्ट कर, लाईट वगैरे त्याच्यासाठी यूज आहे. तसंच आणि परत जसं मी पुढच्या साईडला बोललो, बॅजिंग चेंज झालेलं आहे ट्रायबरचं. आणि परत तसंच खाली एक बॅजिंग पण ॲड केलं गेलं आहे त्याला फॉर अमेझिंग लुक. खाली मागं स्किट प्लेट्स दिले गेले प्रॉपर SUV. तुम्ही वरच्या साईडला पण पाहू शकता की तुम्हाला डिफॉगर्स दिले गेले आहेत. रेनी सीझन नाही तर मिस्ट वगैरे व्हेकल जेव्हा ट्रॅव्हल करत असं मिस्ट वगैरे ठरलं तर इझिली तुम्हाला मायक्रो फ्रिक्वेन्सीमध्ये हिट करून इझिली मिस्ट वगैरे रिमूव्ह करते. कन्व्हिनियन्ससाठी तुम्हाला वायपर पण दिलेलं आहे. सिंगल पिन वॉशर आहे तुम्हाला दिलं गेलं आहे टू क्लीन द ग्लास. तसेच साईडला बघू शकता की हाय माउंटेड स्टॉप लॅम्प आहे, ज्याच्यामुळे ग्लो भेटल्यावर तुम्ही मागच्या माणसांना इझिली समजते की व्हेकल ब्रेकिंग करत आहे. आपण साईड प्रोफाईल येऊया आणि परत तुम्ही बघू शकता अमेझिंग डिझाईन. ॲम्बर टेराकोटा हे कलर आहे विथ कॉन्ट्रास्ट फिनिश. ब्लॅक फिनिशचे आपले डोर हँडल्स आहेत. तसंच आम्ही येऊया फ्रंट साईडला.
केबिनमध्ये बघू शकता थोडेफार चेंजेस झालेले आहेत. अमेझिंग डिझाईन, अमेझिंग कलर. फ्रंट साईडला बघू शकता हे ब्राऊन फिनिश आहे. तसंच आपल्याकडं ड्युअल ग्लव बॉक्स आहे फॉर युअर कन्व्हिनियन्स. वन ऑफ द बेस्ट इन क्लास आपल्याला ऑप्शन दिलेला आहे. हे कूल ग्लव बॉक्स आपण ज्याला म्हणतो, मेडिसिन्स वगैरे आपण ठेवणार असाल नाही तर काय पण कूल करायला ठेवणार असाल तर तुम्ही इझिली यूज करू शकता. परफेक्ट स्पेशियस केबिन स्पेस जे म्हणतो. माझा हाईट 5 feet 10 inches आहे, तर मी खूप कम्फर्टेबल आहे. दिस इज अ मॅन्युअल ट्रान्समिशन. अगेन क्लच, ब्रेक, एक्सेट्रा आहे. आपण बघू शकतो स्टेअरिंगमध्ये थोडंफार चेंजेस दिलेले गेले आहेत. अगेन स्पेशल ॲडेड फीचर जे आपण म्हणतो, क्रूज कंट्रोल, जे एक नीड होती कस्टमरची, त्याच्यात ॲड केलं गेलेलं आहे. स्टेअरिंग माउंटमध्ये तुम्ही बघू शकता की तुम्ही व्हॉल्यूम रॉकर्स आहेत. त्यासोबत जसं की तुम्ही रेडिओ ऐकू शकता, नाहीतर आपलं म्युझिकपासून यूज करू शकता, फोन रिसिव्हर डिस्कनेक्ट करू शकता. राईट साईडला जसं मी म्हणतो क्रूज कंट्रोलचं ऑप्शन दिलं गेलं आहे. इझिली तुम्ही स्पीड प्लस ऑर मायनस करू शकता. तसं तुम्ही आतल्या साईडला बघू शकता की ब्राईट TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलं गेलं आहे. सगळी माहिती ह्याच्यामध्ये भेटणार बसल्या बसल्या. TPMS म्हणजे टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम आपल्याकडे अवेलेबल आहे. खूप सारे फीचर्स सेफ्टीमध्ये खूप सारे ॲडेड आहेत. जसे की आता डोअर पण ओपन असल्यामुळे ते तुम्हाला डोअर इंडिकेटर दाखवत असेल, आता बूट स्पेस ओपन असल्यामुळे बूट दाखवत असेल. त्यासोबतच फ्यूल इंडिकेशन, आपल्या त्याच्यानंतर किलोमीटर इंडिकेशन, सगळं एकूण इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये देत आहे. 7 inch TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. प्लस एक वाईड स्क्रीन, 8 inch वाईड स्क्रीन आहे फॉर कम्फर्टेबल फॉर अँड्रॉइड और ॲपल. ज्यासोबतच खाली बघू शकतो तुम्ही AC वेंट्स आहेत, व्हेरी पॉवरफुल AC वेंट्स विथ तुम्हाला दिलेलं आहे. जसं की मी म्हटलं डिफॉगरच्या बाबतीत बोललं, डिफॉगरसाठी ऑप्शन आहे. हे पार्किंगसाठी, सेफ्टी हॅझार्ड लाईट ज्याला आपण म्हणतो, हे सेंट्रल लॉकिंग सिस्टम आहे. एका पुश ऑफ बटनमध्ये डोअर लॉक और अनलॉक करू शकता. ट्रॅक्शन कंट्रोल ऑन अँड ऑफ. जसं की गाडी समजा एखाद्या वेळेस खड्ड्यात वगैरे अडकली, ट्रॅक्शन कंट्रोल ऑफ केला, त्याच्यासोबत इझिली तुम्ही ती व्हेकल एक्झिट करू शकता गाडी. 5 पोझिशन 4 स्पीडचं आपल्याकडे ACचं ऑप्शन दिलं गेलं आहे. प्लस हीट और कोल्डचं ऑप्शन पण दिलं गेलं आहे. थोडंफार स्पेस तुम्हाला युटिलिटी स्पेस दिला आहे, जसे की तुम्ही फोन वगैरे ठेवू शकता. तसंच तुम्ही खाली बघू शकता पुश स्टार्ट और स्टॉप बटन आहे. व्हेकल इझिली तुम्ही स्टार्ट और स्टॉप करू शकता. दिस इज अगेन स्मार्ट की. तुम्ही फक्त हे खिशात घालून फिरला तरी पुरे आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेला बटन दाबायची वगैरे गरज नाही आहे. खिशात जसं की तुम्ही व्हेकलच्या जवळ आला, डोअर अनलॉक नाही तर दूर गेल्यावर व्हेकल लॉक होते. मग व्हेरी स्मार्ट फीचर. अगेन क्रूज कंट्रोल ऑन ऑफ, जसं की मी आधी म्हणत होतो, ह्याच्यासाठी ऑप्शन दिलं गेलं आहे. तसंच सगळ्यात मोस्ट कन्व्हिनियंट आजकालच्या जमान्यात जे नीड आहे ते तुम्ही बघू शकता की वायरलेस चार्जिंगचं इथं ऑप्शन दिलेलं आहे. वायरलेस चार्जिंग तुम्ही इझिली तुमचा फोन ड्युरिंग युअर ट्रॅव्हल तुम्ही इझिली फोन चार्ज करू शकता. अगेन दिस इज अ 5 speed मॅन्युअल ट्रान्समिशन विथ 1 reverse. ह्याची अनेक फीचर म्हणजे आपण रिव्हर्स टाकताना आपण ह्याचं नॉब असतं इथं दिलं गेलेलं. फर्स्ट गिअर आपण जसं टाकतो तसं तुम्ही इझिली ह्याला रिव्हर्समध्ये टाकू शकता. अगेन कमिंग बॅक टू द बॅक पार्ट, इथं तुम्ही इझिली आपलं छोटं कप्स वगैरे काय तर ठेवायचं असलं तर ठेवू शकता. दिस इज अ सेफ्टी ब्रेक हँडल. तसंच तुम्ही बघू शकता की छोटंसं केबिन दिलं गेलं आहे तुम्हाला, जस्ट फॉर कूलिंग युअर कोल्ड्रिंक्स मे बी वगैरे. तुम्ही ड्युरिंग युअर कम्युट घेत असाल तर कोल्ड्रिंक्स वगैरे व्यवस्थित टेम्परेचर मेंटेन ठेवते. तुम्ही बघू शकता आता ज्या सीटवर मी बसलेला आहे त्याला आपण बकेट सीट्स म्हणतो. लेट्स अज्युम आपण बेळगाववरनं मुंबईला चाललो आहोत, कोल्हापूरला चाललो आहोत, नाही तर कुठं तर लांब प्रवास करत आहोत. हे बकेट सीटचा फायदा काय म्हणजे हे तुम्हाला बॅकला होल्ड करून ठेवते. त्याच्यामुळे लॉंग ड्राईव्ह जेव्हा तुम्ही करत असता, स्पाईनला तुम्हाला होल्ड केल्यामुळे तुम्हाला बॅक पेन येतं, कबरेचा त्रास होत नाही. हे एक व्हेरी गुड फीचर. अगेन उजव्या साईडला तुम्ही बघू शकता की इथं मी बसल्या बसल्या ऑपरेट करू शकतो. ORVMs ॲडजस्ट करू शकतो, दोन्ही साईडचे ORVMs. प्लस इथं आपले ग्लासेस साईड जे विंडोज आहेत त्याला आम्ही वर नाही तर खाली इझिली इकडनं करू शकतो. ऑप्शन दिलं गेलं आहे जसं की तुम्ही बघू शकता फॉर युअर कन्व्हिनियन्स. चाइल्ड पण लॉक दिले गेलेलं आहे याला, चाइल्ड सेफ्टी. जस्ट इन केस आपल्या टॉडलर वगैरे लहान बाळ वगैरे असलं, जस्ट इन केस खेळ वगैरे करत असलं तर तुम्ही इझिली चाइल्ड म्हणून याला लॉक करू शकता. 12 वॉट जस्ट इन केस वायरलेस तुम्ही फीचर यूज करत नसला तरी तुम्हाला वायर चार्जरचं 12 वॉटचं सॉकेट दिलं गेलं आहे, तुम्ही यूज करू शकता. अगेन जसं की म्हटलं कम्फर्टेबल सिटिंग आहे. अगेन ॲडजस्टेबल आहे सिटिंग, फ्रंट अँड बॅक इझिली ॲडजस्ट करू शकतो. जसं मी माझ्या हाईट बाबतीत बोललो, मोस्ट कम्फर्टेबल सिटिंग पोझिशन. आणि परत जस्ट इन केस हाईट वगैरे कमी जास्त असली तर तुम्ही इझिली हाईट ॲडजस्ट पण व्हेकलचं
करू शकता. त्यासोबत हाईट ॲडजस्ट केलं सीटचं तर तुम्ही टिल्ट ॲडजस्टमेंटचं पण ऑप्शन यूज करू शकता फॉर युअर कन्व्हिनियन्स. आपण जाऊया आता बॅक साईडला, थोडंफार बघूया बॅक साईडमध्ये काय काय ऑप्शन दिले गेलेलं आहे. 100+ सिटिंग पोझिशन्स, जसं की मी तुम्हाला दाखवलं की हाईट ॲडजस्टमेंट म्हटलो, टू अँड फ्रो घेतलो, त्यासोबत 100+ सिटिंग पोझिशन्समध्ये अगेन बेनिफिशियल फीचर जसं की आपण म्हणू शकतो की हे टू अँड फ्रो मुवमेंट होऊ शकते. इझिली तुम्ही व्हेकलला तुमच्या हाईटप्रमाणे ॲडजस्ट करू शकतो. कम्फर्टेबल 200 mm तुम्हाला नी रूम भेटणार आहे. अगेन माझ्या हाईटमध्ये मी कन्व्हिनियसली माझं तुम्ही हेडरूम बघू शकता आणि नी रूम बघू शकता. मोस्ट कम्फर्टेबल सिटिंग आहे. ॲडजस्टेबल तुम्हाला बॅकरेस्ट दिला गेलेला आहे, हेडरेस्ट दिला गेला आहे फॉर युअर कम्फर्ट. इझिली तुम्ही बघू शकता की इथं पिलर्स दिले गेलेले आहेत. या पिलर्समध्ये AC वेंट्स आहे. हे AC वेंट्सला तुम्ही कंट्रोल करू शकता ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. इथं ॲडजस्ट करू शकता आपण, जसं की वर खाली एक ॲडजस्टमेंट होतं. त्याच्यासोबतच तुम्ही हिचं 1, 2 और 3 पॉवर स्पीडमध्ये ॲडजस्ट करू शकता. प्लस फोन्स तरी मागं पण यूज करणं म्हटलं त्यांच्या कन्व्हिनियन्ससाठी पण आपल्याला 12 वॉटचं सॉकेट दिलं गेलं आहे फॉर युअर कन्व्हिनियन्स चार्जिंगसाठी. खूप सुंदर सुंदर फीचर्स आहेत. जसं की आपण हे पण सिटिंग बघू शकतो, जसं की मी एक्सप्लेन करू इच्छितो तुम्हाला. हे टू अँड फ्रो मुवमेंट पण होते, ह्याचं पण टू अँड फ्रो मुवमेंट आहे. अगेन ह्याला पण हेडरेस्ट दिलं गेलेलं आहे. आणि ह्याचं बेनिफिट म्हणजे टू अँड फ्रो मुवमेंट तरी असतंच ह्याचं, खरं ह्याच्या सोबत हे टंबल रोल होतं. मागं जाण्यासाठी पण आपल्याला कन्व्हिनियन्स आहे. जसं की अगेन मी इझिली एंटर करू शकतो व्हेकलच्या आतमध्ये. कम्फर्टेबल सिटिंग. AC तरी आपण वरच्या साईडला ACचे वेंट्स दिले गेलेले आहेत फॉर ॲडजस्टमेंट. तुम्ही आतनं बघू शकता AC वेंट्स. अगेन मागं पण फोन यूज करणार म्हटलं की 12 वॉट चार्जरचा ऑप्शन अगेन इथं पण दिलं गेलेलं आहे तुम्हाला फॉर युअर कन्व्हिनियन्स. जसं की मी बाहेरनं तुम्हाला दाखवत होतो, तुम्हाला एक विंडो फ्रेम पण आहे टू ॲडमायर द नेचर ड्युरिंग लॉंग ड्राईव्स. नो डाऊट अबाउट इट. अगेन नी रूम महत्त्वाचं, हेडरूम महत्त्वाचं. मोस्ट कम्फर्टेबल अँड मोस्ट सफिशियंट स्पेसिंग इन टर्म्स ऑफ लेग रूम. थँक्यू. गाडीचं तरी वॉक थ्रू आपण पाहिलं. सेफ्टी बाबतीत थोडं बोलूया. सेफ्टी बाबतीतमध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज जरा पण केलं गेलेलं नाही आहे. त्याच्यामध्ये आम्ही 6 एअरबॅग्स ॲज स्टँडर्ड दिलं गेलेलं आहे विथ ABS, EBD, ESP, ट्रॅक्शन कंट्रोल, क्रूज कंट्रोल तरी ॲड झालेलं आहे. खूप सारे वेगवेगळे फीचर्स आहेत. जस्ट इन केस ऑफ इम्पॅक्ट ऑटो डोअर अनलॉक होतात. त्याच्यासोबत सीट बेल्ट प्री टेन्शनल लिमिटर्स असतात जे ड्रायव्हर्स केबिनला दिलेलं आहे. जस्ट इन केस इम्पॅक्ट वगैरे झालं तर 3 सेकंडसाठी होल्ड करून तुम्हाला रिलीज करता इझिली व्हेकलच्या बाहेर एक्झिट करू शकता. त्यासोबत खूप सारे फीचर्स आहेत, बेनिफिट्स आहेत. तुम्ही आम्हाला एनी टाईम कॉन्टॅक्ट करू शकता. उंदेबाग प्लॉट नंबर 31 जस्ट बिसाइड सॅफ्रॉन रेनो शोरूम आहे. प्लीज कॉन्टॅक्ट एनी टाईम फॉर बुकिंग्स. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे.